आमच्या नवीन व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे। तर चला, आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ का आणला, कशासाठी आणला, तर खूप गरजेचा आहे म्हणूनच आणला। तर माझ्या संग जे झालं ते तुमच्या संग नको घडूया म्हणूनच मी आणलाय। तर सावध होण्यासाठीच मी व्हिडिओ आणलेला आहे आज। तर माझं एक पहिले चॅनल होतं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। माझं पहिले एक चॅनल होतं आणि ते चॅनल बंद झालं। का झालं, कशामुळे झालं, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही सावध व्हाल। तर आणि माझं प्रत्येक व्हिडिओ आता मोठे व्हिडिओ आता येणार आहे, जे तुम्हाला अनुभवच मी शेअर करणार आहे। तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझं पहिल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर चला, तर माझं जे फर्स्ट चॅनल होतं ते चॅनल का गेलं, मी ते चॅनलवर खूप जास्त मेहनत केली होती, तरी ते चॅनल गेलं। तर मला खूप वाईट वाटलं। आता ते प्रत्येकाला वाईटच वाटतं का आपल्या एवढं चॅनलवर आपण मेहनत करतो आणि ते चॅनल आपलं जातं, तर ते खूपच वाईट वाटतं। तर मला पण असं वाटलेलं आणि तुमच्या संग तसं नको व्हायला, म्हणूनच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर चला, आपल्याला पहिले माहितीच नसतं का हे का होतं। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की माझीच चुकी होती ती, काही टू वगैरे त्यांची काहीच नाही, माझी चुकी होती। अशी चुकी होती की म्हणजे मी फोन तर घेतला आणि फोनमध्ये ईमेल आय डी पण टाकला आणि काही दिवस चॅनल पण चालवलं। पण काही दिवसानंतर माझा फोनचा डिस्प्ले गेल्यानंतर मग आपल्याला फोन तर खराब झालेलाच असतो आणि माझा फोन ऑलरेडीच जुनाच होता आणि त्याचा डिस्प्ले तर गेला, तो म्हणजे तो चांगला व्हायचे चान्सच नव्हता अजिबात। आणि मेन म्हणजे असं झालं माझ्या संग की जो ईमेल आय डी मी टाकलेला त्या आय डीचा पासवर्डच माहिती नव्हता। मी ते चॅनल खूप प्रयत्न केला घ्यायचा, पण तो मला काही मिळालाच नाही शेवटपर्यंत। तर तुम्ही असं नका करू। तुम्ही तुमचं ईमेल आय डी जेव्हा टाकशाल ना, तेव्हा तुमचा जरी पासवर्ड लक्षात माझा नव्हता, पण मी तुम्हाला काय सांगू, माझी ईमेल आय डी सुद्धा लक्षात नव्हती। मग मी कसं काय माझं चॅनल परत मिळू, तुम्हीच सांगा। तर ही माझीच चुकी आहे। तुम्ही म्हणशाल का हा ही तुझी चुकी आहे, तर ही खरंच माझी चुकी आहे। मी स्वीकारते की ही माझीच चुकी आहे, पण ही चुकी तुम्ही नका करू। एकच इच्छा आहे माझी की तुम्ही एवढं चॅनलवर मेहनत करशाल आणि परत ते चॅनल तुमचं जाईल, तर हे खूपच वाईट आहे। आपण एवढी मेहनत करतो आणि चॅनल जातं तर आपल्याला खूप वाईट वाटतं। आपण आपल्या चॅनल जर आपल्याला परत ह्या फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये मिळवायचं असेल, तर आपलं पासवर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड हे लक्षात असलं पाहिजे। आणि मेन म्हणजे जो नंबरवर आपण ईमेल आय डी ओपन केलेला आहे त्याचा नंबर पण आपल्याला लक्षात पाहिजे। आणि नंबर तर राहतोच, पण कधी कधी विसरून जातो माणूसच, हा विसरभोळा म्हणता माणसाला। तसंच काहीतरी माझ्या संग झालं, तर प्लीज तुम्ही नका करू असं। आम्ही एकच रिक्वेस्ट करते की आपण जेव्हा एवढी मेहनत करतो आणि असं जेव्हा होतं ना, तेव्हा खरंच काहीच खूप वाईट वाटतं। हे माझं सेकंड चॅनल आहे, माझं फर्स्ट चॅनल गेलं तर त्याचं अजून पण आहे, ते पण मिळतच नाही आहे, कारण ईमेल आय डीच नाही, तर ओपन होतच नाही आहे। तर प्लीज तुम्ही असं नका करू। तर तुमचं नवीन चॅनल आहे, तर तुम्ही असे म्हणाल की तर सबस्क्रायबर पण अजून नाही आहे, तर तसं नाही। तर सबस्क्रायबर माझे म्हणजे माझं जाऊ द्या, माझे सबस्क्रायबर कमी आहे का जास्त आहे, पण तुमचे सबस्क्रायबर कमी जरी असले तर वाढायला काही टाईम नाही लागणार। तर वाढल्यानंतर तुमची मेहनत तुम्ही रोज घेणार मेहनत, आणि जर अचानकच असं झालं, तुम्हाला पहिले तुमची ईमेल आय डीच तुमची ओपन झाली की तुम्हाला चॅनल पण नाही मिळालं, तर काय करायचं। म्हणूनच हा तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ मी आणलेला होता, बाकी काही नव्हतं। तर चला, मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझं प्रत्येक अनुभव तुम्हाला मी शेअर करेल। चला मग, नमस्कार, बाय।